ज्वारीची इडली हेल्दी, सोपी आणि पूर्ण घरासाठी परफेक्ट. मागे टाकलेल्या ज्वारीच्या रेसिपीच्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर आज मी हा रिपोस्ट करते व्हिडिओ पुन्हा एकदा माझ्या नवीन फॉलोअरसाठी. तर आज मला बनवायची होती इन्स्टंट होणारी ज्वारीच्या पिठाची इडली. समर्थाला इडली खूप जास्त आवडते आणि तिला नेहमी ना तिने मला इडली बनवायला लावल्यानंतर ना मी नेहमी असा विचार करत असते की वेगवेगळ्या प्रकारची हेल्दी इडली मला कशी बनवता येईल. तर ना घरामध्ये ज्वारीचं पीठ होतं. मग 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही. जर दही तुमच्याकडे खूप जास्त आंबट नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो पण यूज करू शकता. छान मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय करायचं, थोड्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी घालायचं. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं हे बॅटर पातळ होऊन जातं. छान 10 मिनटं रेस्टला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर ना इकडे फोडणीची तयारी करायला घ्यायची. तर फोडणी तुम्ही खूप साऱ्या प्रकारे करू शकता. लहान मुलांना खायची असेल ना तर सिंपल तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाका किंवा नका टाकू. तर इथे मी कशी बनवली होती, तेलामध्ये ना जिरे, मोहरी, हिंग, थोडीशी मिरची आणि डाळ्या घातल्या होत्या. तुम्ही याच्यामध्ये ऑप्शनल आहे, कोथिंबीर घालू शकता, काजू घालू शकता. खूप छान लागते ही ज्वारीची इडली. 10 मिनटं हे रेस्ट झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण ही आपली फोडणी घालून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि तुम्ही थोडंसं हे बॅटर फुगण्यासाठी ना त्याच्यामध्ये इनो घालू शकता किंवा सोडाही घालू शकता, कारण इनो तर बेस्ट ऑप्शन आहे. थोडं इनो घालून त्याच्यावर पाणी घालून ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आणि अगदी 10 मिनटामध्ये आपली इकडे ज्वारीची इडली रेडी आहे. ही इडली एकदा नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.